किंवा पीएस किंवा तुम्हाला डिझेल 2040 पडत म्हणून निघालेली आहे. आम्ही टेबल घ्या बोला मी दिली पाहिजे आपण तुमच्याच गाव आपल्याला मिळून हे सांगून चांगलं करायचं, शांत ठेवायचं आणि याचा विकास शांततेचा पिरियड आहे. त्यामध्ये पण आम्ही करून ठेवलेले की यावेळेस 7 वाजता 8 वाजता त्या ठिकाणी किती अपनी काफी लगाओ ताबी जैसी सगळ्या भक्तांनी आपल्या इतकं बोललंय की आता मला बोलायला काय समजून घ्यायला नाही. मी जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला फिरणार नाही जास्त वेळ. पण तेवढं सांगतो की मला तुम्हाला कायदा नसतो, कायदा जी असतो तो आपण राबवतो सचिव माणसांवर. सचिव माणसांना सगळेच असतात हे असतं तो बोलतो तो रिॲक्ट होतो. कायदा फक्त ऍक्ट होतो एका बाजूने. त्यामुळे आपण जेव्हा कायदा आधार घेतो तो आपण 10 दिवसात घ्यावा. सामंजस्यानं आपण इथंच होऊ शकतो. कुठे कशी दोन लोकांचा दबाव असेल भारतात सगळे म्हणणे डीजेचा डीजेबद्दल फारच उभा होईल झाला. डिझेल बंदी काही यातून नाहीये किंवा पीएस किंवा तुम्हाला यातून नाही. डिझेल 2040 पडत म्हणून निघालेली आहे. जिथे एक्सिडेंटचा झोन आहे या झोन मध्ये 75 डेसिबलच्या वरती आवाज गेला ही त्याच्यावरती कारवाई करायची असं माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे. मग त्याचं मला आम्हाला घ्यावं लागतं. त्याचा आमच्या कारवाई तुम्ही तुम्हाला आता जे बोलतो या आवाजाच्या आवाज बोलतोय तुझ्याशी तो जवळपास 50 डेसिबलच्या पुढे हा काय असेल 10% आवाज. त्यामुळे डिझेलला ऑटोमॅटिकली बंदी आहे. मी घातली किंवा कोणी घातली जसं रेग्युलर फ्यूज झालं मुळेच बंद झाली. आणि याच्यामुळे सामंजस्याचा एक भाग आहे महत्वाचा. कोणाची गोळी जास्त लहान मुलाची एखादा पेशी 5 वाजता असतो. सामान्य माझ्या मुलाचं म्हणणं की त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येकच वेगळे आहेत. त्यांना काय आपण त्रास द्यावा. डीजेच्या आवाजाने खिडक्या आवाजाला आवाज वाटतो असं माणसाचा हार्ट बदलतो. माणसं त्यामुळे मोठे पडले आहेत. गाण्याचे पडदे वाटतात सगळं होतं. आयसाईडला पडला होतो. लेझर कशाला पाहिजे किती गोष्ट आपण पाश्चात्य देशामध्ये ज्या गोष्टी नियमबाह्य झाल्या, ज्या गोष्टी मानवी शरीराला वाईट आहेत त्या तिथं त्यांनी काढून टाकल्या त्या आपल्या इंडियावर करतो. हा सामान्यचा भाग आहे आणि सामान्यचा आपल्या अंगी असा. या दिवशी गणपतीच्या पुढे गणपतीचा पुढचा देवता आहे त्या देवतेपुढे आपण मध्याच्या अंमलात नसतो, इतर काही गोष्टींचा अंमलात नसतो. हे चांगलं की आपण विचार करायचा आहे कायद्याची अंमलबजावणी करणारच आहोत. कायदा सगळ्यांना एकच सुरू होतो. तुम्हाला त्याचं उचलून तुमचं आहे की बोलू ना कायदा निर्जीव आहे. तुम्ही माणसं सचिव असतात तुम्हाला सगळं नाही. तुम्हाला विचार वेळेस ताकद आहे. विचार वेळेस शिक्षण देऊन दिले तुम्ही बघा काय चाललंय का वाईट. तेव्हा सर म्हणाले की आम्ही 4 दिवस थांबलो जंगल मी थांबली माहिती सांगितलं आम्हाला ती प्रॅक्टिस आम्हाला सवय ट्रेन आम्ही ट्रेन होतो. पण तुमचं काय होईल तुमचं बोलायचं आहे. आणि बघा आता हिंदू मुस्लिम इतिहास म्हणजे 75 वर्ष आपण स्वातंत्र्याचा अनुभव करायला लागलो. या इतक्या वर्षात आपण हिंदू मुस्लिम म्हणजे आपण जागी आपणच काय आपण बोलतोय व्यापार कधी इतर काय गोष्टी सांस्कृतिक कामं यामुळे आपण एकमेकांची इतके जोडलेलो आहोत की आपण एकमेकांची साथ सोडू शकत नाही. एखाद्याचं म्हणजे एखादं दुकान आहे काही विक्रीचं त्याचा सप्लाय हिंदू किंवा मुस्लिम हा विषय जो डीलर आहे तो सप्लाय आहे तो प्रोड्युसर आहे. सध्या प्रोड्युसर हिंदू आहे सप्लाय मुस्लिम आहे. तो डीलर तो ट्रेडर तो मुस्लिम आहे असा विचार केला ते व्यापारचा विचार करतात. माझा धंदा आज बोलतोय समजलं का. आणि यासाठी आपण सामंजस्य आपल्या अंगी असं लावतो. आणि आपल्या खांबाचं नाव असं का म्हणजे आम्हाला म्हणाले की एसपी साहेबांनी पहिला जो खांबाबद्दल ऐकून आहे. मी चहा घेतला 31 तारखेला राहते 1 तारखेला मी खांबा लावला. पहिली भेट माझी खांबावर झाली. माझ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तुमचा विरोध मार्ग पाहिला मी अत्यंत आनंदपूर्ण आहे. बिल्डिंग जवळजवळ आहेत. या शहराला प्लॅनिंगची गरज आहे. या शहराला विकासाची भयंकर गरज आहे. विकास केव्हा होईल
जेव्हा विकासात किती पैसे गुंतवेल, विकासात पैसे घेऊन गुंतवेल, तिथे शांतता असेल तर आपल्या थोडासा राष्ट्रीय पातळीचा इतिहास तुम्हाला सांगतो. 1995 साली आपला भारत देश हा जागतिक बाजारपेठेसाठी खुला झाला. WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ची स्थापना झाली. 1995 साली आपला भारत देश वायू व्यापारासाठी संपूर्ण देशासाठी आपल्याला खुला झाला. तेव्हा आपल्याला गाडी दिसतात, इनोव्हा दिसते टोयोटाची, तुम्हाला बिंडाच्या गाड्या दिसत आहेत, तुम्हाला जॅपनीज गाड्या, अमेरिकन गाड्या मोठ्या येतात, जनरल मोठी शेवट तुम्हाला दिसते तिथे. तसं त्याचं उगम तिथे. त्यावेळी जेव्हा वर्ल्ड बँकेने तेव्हा फंडिंग करताना सांगितलं की तुमचा देशाचा ह्युमन राईट्सचा इतिहास चांगला नाहीये, कारण तेव्हा 93 साली दंगल झाली, मुंबईची दंगल झाली 91 साली, 93 साली बोंबला झाले, 91 साली दंगल झाली. त्यावेळेला ते म्हणाले की इथं दंगल झाली, इथं ह्युमन राईट्सचा कायदा काढावा लागेल. गोष्टी म्हणत युनिव्हर्सचा कायदा निघाला. का निघाला? इथे एक इन्व्हेस्टमेंट ट्रेडी अपोस्टल म्हणजे गुंतवणूकदाराला एक पोषकाचं वातावरण तयार व्हावं यासाठी तो कायदा आणला गेला. त्याची आपण गेली आणि शांतता आणली आणि आपला देश मुलं झाला. आपल्या देशामध्ये चांगले तुम्हाला चांगल्या वस्तू, चांगली घरं, चांगले मोबाईल, चांगले चिजमेंट पण आपल्याकडे असं तसं बघून तिथे आपण आपल्या खांबाला का विकसित करायचं असेल तर आपण दुसरं पण आपल्याला चान्स मिळवले. शांतता कशी होईल? आपल्याला तुमच्या माझ्याकडे होईल. तर हे तुमच्याच काय मी का वेगळ्या भाग आलो पुन्हा बरं कामाला मी का म्हणून नाही आलो, मी तुमच्याच आलोय. तुमच्या फंड मी एक्झाम दिली, त्यामुळे साहेबांनी एक्झाम दिली, इंजिनियर साहेबांनी एक्झाम दिली, रजू साहेबांनी, आणि मग आम्ही क्लास होईल त्यामुळे तुमच्या इथे आम्ही टेबल घ्या बोलला, मी दिली पण पण आम्ही तुमच्याच राहू. आपल्याला मिळून हे थांबवून चांगलं करायचंय, शांत ठेवायचंय आणि याचा विकास करायचा. आपण एकच आहोत आणि ज्या वेळा आम्ही तुम्हाला सांगतो काहीतरी करू नका, प्लीज ते ऐका, कृपा करून ऐका. त्याच्यामध्ये पुढे तुम्हाला धोका आहे, तुमचं नुकसान आहे म्हणून आम्ही सांगतो. आमचं काय झालं आहे, आता जो शांततेचा पिरियड आहे त्यामध्ये पंचनामे करून ठेवलेले की यावेळेस 7 वाजता 8 वाजता त्या ठिकाणी किती आवाज राहतो त्याचे पंचनामे करून ठेवलेले आहेत. परंतु त्याचे SOP आहे. उद्या जरी एखादे वाद्य आपण वाजलं तर त्याचा आपण